आता इथून पायवाट सुरू. भरपूर दमलो. अजून तरी छोटी टेकडीच चढतोय आणि गड तर अजून मागे बाबा, तो तर अजून भरपूर चढायचा आहे. आता इथून हे दिसते दोरी आणि अशी शिड्या आहेत. तिथून तो जो मधला जो भोगदा आहे हा रस्ता तिथे जातो, पण हा थोडासा रिस्की आहे. इथून चढताना थोडंसं सांभाळून चढा. तू जसा चढलास तसा येशील, तर तुझं तू बघते. गुड मॉर्निंग मित्रांनो. लास्ट टाइम आम्ही जो चंदेरी ट्रॅक केला होता तो फेल झाला होता. तर आमचं असं ठरलं होतं की आज जायचं आणि तो पूर्ण करायचा सगळ्या टीमनी. तर झालं कसं, काही प्रॉब्लेम झाले, कोणाचे काही येऊ शकले नाहीत काही मित्र. तर आमचा 10 जणांचा ग्रुप, 10 मधून 8 गायब झाले, आम्ही दोघंच राहिलोय. तर आता आमचं असं ठरलंय चंदेरीला न जाता आम्ही इर्शाळगडला चाललोय. तर हा ट्रॅक आहे आमचा इर्शाळगडचा. बॅग रेडी, सर्व रेडी आहे. खाली आमची बाईक पण थांबली आहे. सो स्टे ट्यून. जवळपास एक 20 किलोमीटर राईड करून आत्ता आम्ही एका जागी नाश्ता करायला थांबलोय. आणि खाऊन झाल्यानंतर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. लाईनीने सगळ्या बाईक्स लागल्यात. विकेंड सुरू झाला आहे आणि विकेंड असल्यामुळे काय झालं, बघितल्या पण नव्हत्या कधी अशा सगळ्या प्रकारच्या बाईक सगळ्या एका लाईनीने लागलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो नाश्ता झाल्यानंतर. मित्रांनो, मगाशी तुम्हाला नाश्ता करताना मी जेव्हा सांगितलेलं की हा बायकर्सचा स्पॉट आहे, बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा, सगळ्या बाईक लाईनीने लागल्यात. इथे पण सगळ्या बाईक आहेत. नजर जाईल तिथपर्यंत बाईक्सच बाईक्स दिसतात. आणि अशा सगळ्या एकदम नॉर्मल बाईक्स पण आहेत, साध्या पण आहेत, स्पोर्ट्स बाईक्स पण आहेत. एकदम वेगवेगळ्या बाईक्स बघायला मिळतात. आता इथून आमचा नाश्ता झाला आहे. आता इथून सरळ किल्ल्यावर. मित्रांनो, समोर तुम्हाला इर्शाळगड दिसतोय. इर्शाळगड तर झाला, पण त्या व्यतिरिक्त आणखीन एक नजारा इथे बघण्यासारखा आहे. हा बघा, स्वर्ग स्वर्ग, अगदी स्वर्ग. सुंदर रम्य ठिकाण यार, एक नंबर असम. मित्रांनो, आता आम्ही इर्शाळगडाचा जो बेस विलेज आहे, कोणती वाडी? नंबराची वाडी. नंबराची वाडी आहे. इथे इथून पुढे गाड्या तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. ते तुम्हाला मागे दिसत असेल सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. तर गाड्या इथेच पार्क करायच्या आहेत. आणि तो तिथे बोर्ड वगैरे दिसत असेल तुम्हाला, तिथून आपला ट्रॅक चालू. आता फुल नेट प्रॅक्टिस चालू आहे इथे. एक नंबर. ते क्रिकेट खेळताना बघून सुभाषला पण जोर आलाय, तर बॉलिंग करतोय तो. वेल बोल्ड. इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच चालू होणार आहे थोड्या वेळात 9:30ला. तुला डायरेक्ट गडावरून फ्लाईट आहे, जा तू. आता इथून पायवाट सुरू आणि इथे बोर्ड लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. किल्ले इर्शाळगड माहिती दिलेली आहे, सूचना ज्या पाळल्या पाहिजेत आणि थोडीशी माहिती गडाबद्दल. आणि इथून आपली वाट सुरू. आम्हाला असं वाटलं की आम्ही दोघंच फक्त आलो, नाही, भरपूर पब्लिक आहे इथे पण आहे आणि मागे पण अशी बरीचशी पब्लिक अजून येते आहे. तर असं नाही की आम्ही दोघं जणच आहे आणि आम्ही हारून जाऊ कुठेतरी, नाही असं नाही. भरपूर पब्लिक आहे, मजा येणार आहे. इर्शाळगड या गडाचं नाव अशाने पडले की आता इथून थोडंसं पुढे चालत गेलो ना तर इसाळ देवीचं मंदिर आहे पायथ्याशी.
पायथ्याशी पण आहे आणि वरती पण आहे. मग त्या इसाळ देवीच्या नावावरून या गडाला इरशाळगड असं बोललं जातात. तो डोंगर चढण्याआधी हा छोटूसा डोंगर लागतो आणि रांग लागलेली आहे सगळी. चढतायत वरती मस्त. मित्रांनो, ही छोटीशी टेकडी होती. गड तर अजून मागे आहे, पण ही टेकडी चढता चढताच इतका दम लागलाय, बसलोय. आणि हा व्ह्यू मागे. अजून बरचसं बाकी आहे. बरचसं म्हणजे काय, हे तर काहीच नाही. खरं थ्रिल तर आता पुढे. खरं सांगू तर पुढचा रस्ता इकडे आड तिकडे वीर. हा सरळ जातो, पण मध्ये असा रस्ता आहे ना, दोन्ही साईडला दरी आहे. इकडे आड आहे. आड म्हणजे इकडे काहीच नाहीये, सरळ खाली तिकडे पाणी आहे, पण इथं दरी आहे मोठी. आणि इकडे विहीर आहे. इकडे पण दरीच आहे, पण खाली तिकडे मोठी म्हणजे एक जलाशय आहे. काहीतरी होतं तिकडे. बाबा रे, भरपूर दमलो. अजून तरी छोटी टेकडीच चढतोय आणि गड तर अजून मागे बाबा. तो तर अजून भरपूर चढायचा आहे. हालत खराब होणार आहे, लय दमलोय. सुभाष कुठे आहे? कुठे तो? बघा तिकडे तिकडे कुठेतरी फोटो काढतोय तो. चालतोय तर इथे काका दिसल्यात. काका, अजून इथून गड चढायला किती वेळ लागेल? तरी गड चढायला अर्धा तास लागेल. अर्धा एक तास अजून? पुढे गाव वगैरे पण आहे का अजून पुढे? पुढे इथं गाव आहे. तिथून गावातून असं त्या सुरक्यान जायचे बघ, माणसं चढतात ते. हा, ते हे इकडे खाली ते बघ, आणि ते तिथून आता पठार लागते पुढे. असं पठार आहे की परत चढायचं आहे? आता इथून पठार आहे, तिथून परत चढ आहे. तिथपर्यंत असं सरळ पठार आहे, तिथून परत पुढे चढाई. हा, चला, थँक्यू काका. हा, थँक्यू. आता काकांनी सांगितलंय थोडंसं अजून राहिलंय हे चढायचं, मग पठार लागेल, मग परत खडी चढाई. आम्ही चढून दमलो आणि पुढे एक दादा चाललाय. तो गाववाल्याचं वाटतं, पुढे गावी राहतो. त्यांचं हे डेलीचं चालणं आहे. सामान घेऊन चाललाय तो काय त्याचं डेली चालणं आहे. दमत नाही काय नाही. आम्ही एवढा आलोय पहिल्यांदा बाबा, हालत खराब झाली. गड दिसतोय इथून, असं पुढे रस्ता आहे आणि पुढे एक गाव आहे छोटंसं ते. तिथून मग पुढे चालू गड. आणि ही बघा पब्लिक चढते, छोटी टेकडी चढून. इथे खाली एक पठार आहे, पठारावरून तो तिकडे गड चालू होईल. आणि हे बघा, हे मस्त असं कुंपण आहे आणि मधून रस्ता आहे. हे कुंपण अशासाठी आहे, शेती आहे इथे. शेती आहे इथे पण. तर जनावर येऊ नये किंवा अजून काय वेगळं होऊ नये म्हणून हे असं बांधून ठेवले. मस्त असं छोटी अशी गल्ली तयार झाली. मस्त वाटते चातून जायला. आता एक छोटंसं हॉटेल नाही बोलू शकत त्याला, टपरी आहे. पण ही टपरी ना आता आम्हाला एका 5 स्टार हॉटेल सारखी वाटते. वाळवंटात पाणी कसं मिळतं तसं आहे. लिंबू सरबत द्या. 1 2 3 सरबत आहे. छोटीशी टेकडी चढून 5 द्या. एक 5 स्टार हॉटेल लागले आम्हाला आता इथे. तर इथे लिंबू सरबत पिणार, थोडीशी एनर्जी मिळून परत मग गडावरती. मगाशी ते काका भेटले होते, त्यांनी सांगितलं गडावरती अजून अर्धा तास लागेल. तर त्यांच्याप्रमाणे, कारण की त्यांचं डेलीचं चालणं असतं. आपल्याला अजून 2 तास लागतील, फिक्स आहे. बघू आता काय होतं. हे संपल्यावरच उठणार आहे मी. फायनली माझं खाऊन झालेलं आहे. मी एक रेकॉर्ड बनवला बसल्या. आता उठतोय आणि सॉरी पाणी का बॉटल देना बोल. हे जे आमचं 5 स्टार हॉटेल होतं, आता इथून जायची वेळ आहे. फायनली एवढं सगळं चालून हे गाव आले. आता या गावातून पुढे रस्ता आहे बघा, इथे बोर्ड आहे, इसाळवाडी या गावाचं नाव आहे. आणि इथून पुढे किल्ले इसाळगड ॲरो दाखवलं आहे.
मग या एरोडला फॉलो करत करत जायचं आहे. आणि तो बघा आपलं डेस्टिनेशन तिकडे समोर दिसते. माणसं दिसतात का तुम्हाला माहीत नाही, एकदा बघू झूम करून. असं 1970-80च्या साली आलं असं वाटते. मस्त अशी झोपडी दिसते छोटी. आणि हे गाव, त्या गावातून गडाकडे वाटचाल. गडाच्या अगदी ऑलमोस्ट पायथ्याशी पोचलेलो. इरसाल देवीचं जे मंदिर आहे हे बघा, हे छोटं मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे मंदिर सांगितलेलं ते हे मंदिर आहे. आता इथून पुढे खरा ट्रॅक सुरू. घे तिथे तुला खाऊ घे. नाव काय तुझं? तू इथेच राहतेस? शाळा आता सुरू आहे की बंद आहे? बंद आहे आता. घरातून अभ्यास वगैरे सुरू असतो. आगड चढलेस तू? किती वेळा? आता असं वाटतंय परत चंदेरीला आलो की काय, चंदेरीवाला फील यायला लागलाय. परत तशीच ती झाडी, तेच रस्ते. काय आपला निसर्ग, आपला सह्याद्री सेमच आहे, सगळीकडे सारखंच आहे. फक्त प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. इथून खालून झाडाझुडपातून जे रस्ते आहेत ते करत करत घेत आम्ही इथे आलोय. आणि बस थोड्यावरती इथे किल्ला. आलोय गडावरती. टॉप थोडासाच बाकी. इतकं सोसायटीचं वारं सुटलंय ना, बाप रे, भयानक जबरदस्त वार आहे. आणि हे बघा टॉपवरती आहोत आणि खूप वार आहे, जबरदस्त वार आहे इथे. आणि तो सुळका आहे, तो चढायचा आहे. हा जो सुळका आहे ना, त्या सुळक्याचा जो टॉप आहे हा रस्ता तिथे जातो त्या टॉप वरती. आणि ही जी पॉइंट, हा जो खून आहे, हा जो रस्ता गेलाय, आता मी ज्या रस्त्याने चाललोय, किल्ल्याच्या मधोमध ना या टोकावरती एक छोटीशी गुहा आहे आणि त्या गुह्याच्या इथे हा रस्ता जातो. या किल्ल्याची साधारणतः जडणघडण अशी झाली की शत्रू जरी आला तर या बेसपर्यंत येऊ शकतो. इथून पुढे वर जाण्यासाठी शत्रूसाठी खूप अवघड काम आहे, जाणं खूप कठीण आहे. तर मित्रांनो, झालेलं असं, पावसाळ्यात ना इथून दरड कोसळलेली आणि दरड कोसळल्यामुळे झालं असं, हा भला मोठा दगड जो आहे तो मध्ये आलाय आणि छोटासा जो होल दिसतो त्याच्यातून जायचं आहे. मस्त. हे बघा मस्त आहे. बघा हे जे बघताय ना वरती, ही अख्खी दरड कोसळली आहे ही आणि सरळ अशी खाली गेली आहे. आणि त्यामुळेच हा रस्ता जो आहे ब्लॉक झाले. हे बघा किती मोठा दगड आहे हा, येऊन रस्ता पूर्ण अडवलाय त्याने.
जबरदस्त असा सीन आहे हा. हे मोठी मोठी दगड असं वाटते पडेल अंगावर. दादा टाका किती लांब आहे इथून? 15 मिनिट. हे बघा एकदम टोक किल्ल्याचा. आणि आता तुम्हाला एक मॅजिक दाखवायचं आहे. ते मॅजिक म्हणजे हे बघा, इथून आता चढायचं कसं, रस्ताच नाही इथून. आता म्हणजे थोडंसं पुशिंग करत चढावं लागेल. दम लागलाय भरपूर. पोचले टॉपवरती. आणि आता इथून हे दिसते दोरी आणि अशी शिड्या आहेत. तिथून तो जो मधला जो बोगदा आहे हा रस्ता तिथे जातो. पण हा थोडासा रिस्की आहे. इथून चढताना थोडंसं सांभाळून चढा. आणि मोस्टली व्लॉगर्स किंवा अजून जे कोण असेल कॅमेरा जरा साईडला ठेवा आणि मग चढा. मी पण तेच करणार आहे. मित्रांनो हे बघा, पाण्याचं टाकं मिळालं. एक मिळालं म्हणजे काय, ते तिकडेच होतं आधीपासून. सुभाष काहीतरी शोध लावतोय. हा आतमध्ये खूप आहे. तर हे पाणी जे आहे हे पिण्यायोग्य आहे आणि स्वच्छ पाणी, एकदम थंड एकदम. खूप आतमध्ये आहे, भेंडी डीप आहे. हे खूप दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा केवढं डीप आहे आतमध्ये. कसं बनवलं असेल त्या काळी, इतकं परफेक्ट ॲक्युरेट आणि एकदम इतक्या उंचावरती. माइंड ब्लोईंग. हॅट्स ऑफ टू द इंजिनिअरिंग. महाराजांचे मावळे कसे राहत असतील इथे, कसे पहारे देत असतील. सुभाष आलेला आहे वरती. आणि मित्रांनो तुम्हाला जसं सांगितलं होतं की इरसाळ देवीचं जे मंदिर खाली होतं आणि वरती गडावर पण आहे, ते गडावरचं जे मंदिर आहे ते हे इथे आहे बघा. तर आपण वरतून जेव्हा जाऊन येऊ तेव्हा इथे दर्शनाला येऊ. चला बघूच. आता सुभाष बोलते तर मंदिरात जाऊया आधी. टॉपवरती हा जो बोगदा आहे म्हणजे नॅचरल जी गुहा तयार झाली तिथे पोहोचलो आता. आणि हा जो पॅच आहे तो थोडासा रिस्की आहे. हे बघा ती जी आहे ती जी गुहा आहे ती बरोबर गडाच्या एकदम टोकावर. आणि तो शेवटचा टोक आहे. तिथे चढता येत नाही, जाऊ पण शकत नाही, कारण की तिथे म्हणजे रोप वगैरे लावून चढता येतात आणि ते प्रोफेशनल ट्रेकर्स जे असतात तेच चढतात.